कोरोनाच्या कारणास्तव मागील 2 वर्षे परिक्रमा यात्रा पूर्णपणे बंद होती। शासनाचे सर्वच निर्बंध उठताच परिक्रमा यात्रेसाठी भाविकांनी माहूर गडावर मोठी गर्दी केली होती। राखी पौर्णिमेनिमित्त श्री दत्तशिखर संस्थानवर काकडा प्रज्वलित करून दत्तनामाच्या सप्ताहाला सुरुवात होते। पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी दत्तशिखर संस्थानच्या पायथ्याशी असलेल्या गणेश कुंडात तोच काकडा विसर्जित केल्यानंतर परिक्रमा यात्रेची सांगता झाली। राज्य व परराज्यातील हजारो दत्त भक्तांनी दत्तात्रय महाराज की जय असा जयकारा करीत श्री दत्तशिखर, कमंडलू कुंड, काळेपाणी, अनुसया माता मंदिर, सयामाय टेकडी, मातृतीर्थ तलाव, पांडवलेणी, देव देवेश्वर, पंचदेवडी, चिलमीचा गोटा, नवनाथ टेकडी, वनदेव, कैलाश टेकडी, शेख फरीदाबाद दरगाह, सर्वतीर्थ अशा जंगल मार्गाने सुमारे 22 किलोमीटर अंतर अनवाणी पायी चालत वेढ्यात सहभाग घेतला। नगर प्रशासनाने पिण्याचे पाणी, शौचालय आदी मूलभूत सुविधा पुरवण्याचे कर्तव्य पार पाडले नसल्याने महिलांसह भाविकांची प्रचंड गैरसोय झाली। यात्रेसाठी परिवहन महामंडळाच्या माहूर आगाराचे आगार प्रमुख चंद्रशेखर राजेश्वर यांनी चालक व वाहकाच्या सहाय्याने बाहेरील आगाराच्या 30 व माहूर आगाराच्या 20 अशा एकूण 50 बसेस दिवसरात्र सुरू ठेवल्याने भाविकांना गडावर जाणे सुलभ झाले। सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अण्णासाहेब पवार, संजय पवार, श्रीधर जगताप यांनी आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवला होता। ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर व्यंकटेश भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार यांनी सुसज्ज आरोग्य पथक जागोजाग तैनात करून 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली। विद्युत वितरण कंपनीचे उप अभियंता NP कोठे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अखंडित विद्युत पुरवठा केला। 10 ऑगस्ट रोजी टी पॉइंट जवळील ATM मध्ये सायंकाळच्या सुमारास रोकड नसल्याने व मागील अनेक दिवसापासून आयडिया व वोडाफोनची सेवा मोडकळीस निघाल्याने भाविकांना मनस्ताप सहन करावा लागला। यात्रा काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून महसूल प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी अथक परिश्रम घेतले। एकंदरीत प्रचंड गर्दी होऊनही परिक्रमा यात्रा सुरळीत पार पडली। स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीने सर्व भक्तांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।